कधीही नायलॉनचा मांजा वापरणार नाही. आम्ही अशी प्रतिज्ञा घेतो की आम्ही कधीही नायलॉनचा मांजा वापरणार नाही. शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली नायलॉन मांजाविरोधात व सुरक्षित पतंगोत्सवाबाबत प्रतिज्ञा. माणसासह पशुपक्ष्यांना होतोय नायलॉन मांजाचा त्रास. अनेक वर्षापासून नायलॉन मांजासंदर्भात अप्रिय घटना घडत आहे. मात्र मोठ्यांना समजावण्यासाठी विद्यार्थी पुढे सरसावले. नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये नायलॉन मांजाचा वापर टाळणे व सुरक्षित पद्धतीने पतंग उडवण्याबाबत विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नायलॉन मांजामुळे होणारे अपघात, पक्ष्यांना होणारी हानी तसेच मानवी जीविताला निर्माण होणारा धोका याबाबत सविस्तर माहिती दिली. सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पतंगोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री राजेश शहा, पर्यवेक्षक श्री भिकू त्रिवेदी तसेच पर्यवेक्षिका श्रीमती सीमा पाटील उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन केशव राजभोज व शिवाजी माळी यांनी केले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र सोमवंशी, नरेंद्र माळी, अनिल मंडलिक, हेमचंद्र मराठे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नायलॉन मांजाचा वापर न करण्याची व सुरक्षित पतंग उडवण्याची प्रतिज्ञा केली. हा विषय आपलं शिवाजी माळी सर आणि राजभूत सर आणि आपले सर्व बाकीचे शिक्षक यांनी की विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण काही वेळेला तुम्ही लहान असतात, तुम्हाला ती आयडिया नसते की आपण हे जर केलं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत. तर सर्वात पहिलं म्हणजे नायलॉन मांजा. तो आपला म्हणजे भारताचा तो नाहीच आहे. तो कुठून येतो? चायनामधून येतो. मग चायनाचा कुठलाही माल आपण वापरला पाहिजे का? नाही. कारण आपले पंतप्रधान काय म्हणतात की आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. स्वदेशी अपनाओ. चिमणी म्हणे काही ताकद आहे. कोणीतरी डगमगत आहे, कोणीतरी रंगबेरंगी उडत आहे. काय छान वातावरण दिसत आहे. आपण पण त्यांच्यासोबत उडायचं का? त्या दोघी चिमण्यांनी ठरवलं की हो, कारण आकाशामध्ये गारवा आहे, आकाशामध्ये थोडे थोडे ढग पण दिसत आहेत, सूर्यनारायणचा पिवळा पिवळा प्रकाश पण आहे. आणि त्या दोघी चिमण्याताई खाली उतरल्या. त्या जसजशा खाली आल्या, एका पतंगाच्या दोऱ्याने एका चिमणीताईला अगदी जवळून तिचे पंख असे उभे कापून नेले. एक पंखाने ती उडत राहिली, दुसरा पंख तिचा चिरला गेला. ती तडफडत खाली आली, रक्तबंबाळ झाली. वरून तिची दुसरी बहीण बघत होती, हे ताई, मी तुला उचलू पण नाही शकत ग, मी तुला उचलू पण नाही शकत ग. अहमदाबाद शहरामध्ये 2000 पक्ष्यांचा मृत्यू झाला अशी संदेश पेपरमध्ये बातमी आली. का रे, पक्ष्यांचा जीव घेणारे वाईट माणसं आहेत का आपण? वाईट माणसं आहेत का? हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे. माननीय सुषमा शाह मॅडम, माननीय राजेश शाह सर, माननीय सीमा पाटील मॅडम, ज्येष्ठ शिक्षक सोमवंशी सर, तुमच्या सगळ्यांसमोर मी विचारत आहे, हे सगळे प्रकार कोणामुळे घडले बेटा? कोणामुळे घडले बेटा? कोणामुळे घडले बेटा? नायलॉन मांजा, नायलॉन मांजा. मकर संक्रांती हा सण आपल्याला सुरक्षित पतंगाचा उत्सव, सुरक्षित शेतकऱ्यांचा उत्सव, अन्नधान्याची समृद्धी देणारा उत्सव, सूर्याला नमस्कार करण्याचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो का? दुसऱ्याचं रक्त काढण्यासाठी हा सण साजरा करतो आपण? मग तुम्हाला आज शपथ घ्यायची आहे, प्रण करायचं आहे, प्रतिज्ञा घ्यायची आहे. जी चूक दुसरे लोक करतात ती चूक माळीवाड्यातून मी करणार नाही. ती चूक मी कुंभारवाड्यातून करणार. ती चूक मी या डोंगरावर उभं राहून करणार
ती चूक मी उंच इमारतीवर उभं राहून करणार नाही, अशी आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे. माझं हे मनोगत. आकाशामध्ये थोडे थोडे ढग पण दिसत आहेत, सूर्यनारायणचा पिवळा पिवळा प्रकाश पण आहे. आणि त्या दोघी चिमण्याताई खाली उतरल्या. त्या जसं खाली आल्या, एका पतंगाच्या दोऱ्याने एका चिमणीताई